मादक शेजारिणी बरोबर केला समलैंगिक संभोग। मी तेव्हा एका छोट्या शहरात राहत होते। मी तेव्हा कॉलेजला होते। आमची घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती। खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही, पण तरीही माझ्याकडे बघून असे अजिबात वाटत नसे की मी एक सामान्य कुटुंबातील मुलगी आहे, आणि याचे कारण होते ते म्हणजे माझे दिसणे आणि माझी कातील अशी फिगर। मी तेव्हा कॉलेजला होते तेव्हाची ही गोष्ट आहे। मी मुळात झवाड्या स्वभावाची मुलगी होते। त्यातच माझी फिगर 36-24-36 अशी असल्याने माझ्या मागे मुलांची लाईनच लागलेली असायची। त्यामुळे मी नेहमीच कोणा ना कोणा बरोबर झोपून माझी खाज भागवून घेत असे। मी जिमला वगैरे कधी गेले नाही, पण तरीही माझ्या छातीचे गोल असे काही होते की काही विचारू नका। माझ्या अंतर्वस्त्रामध्ये माझी छाती दाटीवाटीनेच बसलेली असे। माझ्या छातीला बघून मुली तर लांबची गोष्ट आहे, बायका पण मला खूपदा त्याचे रहस्य विचारत असत। चुकून मी कधी 1 नंबर आतील ब्रा घातली असेल तर मग झालेच। तो दिवस म्हणजे मुलांची मूठ मारायची हमखास सोय झाली आहे हे मी समजून जायचे। माझ्या कमरेचा आकार नीट बघतिला तर तो तिथे तासला आहे की काय असं वाटत असे। माझ्या जीन्समधून माझ्या गच्च मांड्या अशा काही दिसत की माझ्या निकरचा व्ही शेप पण उठून दिसे। अशी ही मुलगी मग गप्प कशी बसेल तुम्हीच सांगा बरं। शरीराला परिस्थितीशी काही घेणे देणे नसते हेच खरे। त्याला एकच भाषा समजत असते ती म्हणेज वासनेची। मी तर वासनेने बरबटलेले होते। माझी खाज मी काही पण करून भागवून घेत असेच। हे खूप वर्षे चालू होते आणि कदाचित त्याचमुळे मला त्या गोष्टीचा थोडा कंटाळा येत चालला होता। हल्ली मला मुलांसोबत संभोग करताना फार काही मजा येत नसे। मी उगीच आपले फॉर्मॅलिटी म्हणा किंवा शारीरिक गरज म्हणून म्हणा मी आपले त्यांच्या सोबत झोपून माझी खाज भागवून घेत असे। पण मजा अजिबात येत नसे। तेव्हा आमच्या घरी आम्ही रंगकाम काढले होते। जवळपास 1 आठवडा ते चालणार होते। झोपायची सोय त्यामुळे घरी होणे शक्यच नव्हते कारण सगळे सामान जे पसरून ठेवले होते। त्यामुळे प्रत्येकाची सोय आम्ही कुठे ना कुठे केली होती आणि माझी सोय आमच्यात समोर राहणाऱ्या प्रियाच्या घरी केली होती। प्रियाचे लग्न झाले होते आणि ती तिच्या नव्या सोबत तिथे राहत होती। तिचे पण घर काही फार मोठे नव्हते, पण तरीही शेजार धर्म म्हणून तिने मला मदत केली होती। तिच्याकडे मी झोपायला जाणार म्हटल्यावर तिचा नवरा तितके दिवस त्याच्या कोण्या मित्राकडे झोपायला जाणार होता। त्यामुळे घरी मी आणि प्रिया दोघीच असणार होतो। प्रिया साधारण 30-1 वर्षाची असेल। ती पण सामान्य कुटुंबातील जरी असली तरी ती माझ्यापेक्षा खूपच नीट राहत होती। तिच्याकडे बघून तिचे लग्न झाले आहे असे वाटणे खूपच अवघड होते, कारण तिने स्वतःला त्या परिस्थितीमध्ये पण असे काही ठेवले होते की काही विचारू नका। ती खूपच देखणी होती दिसायला। तिच्या नव्याच्या बरोबर उलट होती ती जो दिसायला खूपच बेढ होता। तिची पण फिगर अशीच होती। ती नेहमी साडी घालत असे। खूपदा तिला मी घरी असताना बेंबीच्या खाली साडी घालताना बघितले होते आणि त्यामुळे तिची असलेली खोलगट बेंबी पण मी बघितली होती। पण बाहेर मात्र ती सगळे अंग झाकूनच जात असे। तिच्याकडे मी रात्री झोपायला गेले। तिच्या घरी ते दोघेच असल्याने एकच बेड होता आणि तो पण इतका छोटा होता की काही विचारू नका। मी आतल्या बाजूला झोपले आणि बाहेर मी टी-शर्ट घातला होता आणि खाली 3/4 होती। तर तिने गुलाबी रंगाचा आखूड गाऊन घातला होता। तो गाऊन इतका आखूड होता की त्यातून तिच्या गोया मांड्या मला स्पष्टपणे दिसत होत्या। ती माझ्या शेजारी येऊन झोपली। तिचे अंग माझ्या अंगाला लागत होते का कोणास ठाऊक, पण तिचा तो स्पर्श मला सुखावत होता। मी पण तिला मुद्दामच मग खेटून झोपले। आम्ही दोघी पण गप्पा मारत होतो आणि खूप हसत होतो। हसताना ती सतत मला मारत होती।
बोलताना तिने मध्येच तिचा हात माझ्या छातीवर अचानकच ठेवला. ती हात ठेवून पण खूपच रिलॅक्स होती, जणू काही झालेलेच नाही. पण मला मात्र असे वाटत होते की तिने तिचा हात मुद्दामच माझ्या छातीवर ठेवला आहे की काय. आमच्या गप्पा खूपच रंगल्या होत्या. सुरुवातीस नॉर्मल असलेल्या आमच्या गप्पा आता अश्लील विषयाकडे वळल्या होत्या आणि त्यामुळे तर आम्ही दोघी पण खूपच रंगात आलो होतो. ती बोलता बोलता माझी छाती तिच्या हाताच्या कोप्याने दाबत होती आणि ते दाबणे मला गरम करत होते. आजवर मला मुलांसोबत सेक्स करताना मजा येत नव्हती, पण आज प्रियाचा स्पर्श मात्र मला हवासा वाटत होता. मी शहारून गेले होते. ती बोलता बोलता अचानक माझ्याकडे तोंड करून झोपली आणि तिने तिचा एक पाय माझ्या अंगावर टाकला. आजवर मला असे फक्त मुलांनी केले होते आणि आता प्रिया पण तसेच करत होती. माझे लक्ष तिच्या मांडीकडे गेले. तिचा गाऊन पूर्ण वर आला होता आणि त्यामुळे तिची मांडी उघडी पडली होती. तिचे ते गोरेपान पाय बघून मी पण वेडी झाले. ती माझ्याकडे बघून गप्पा मारत होतीच, पण हळूहळू करत तिने तिचा एक हात माझ्या पोटावर ठेवला. थोडा वेळ तिने तो हात तसाच ठेवला आणि मग ती हळूहळू करत माझ्या छातीला करू लागली. तिचा हात माझ्या छातीला लागून पण मी काही बोलत नाही हे बघून तिचे धाडस वाढले. एव्हाना आम्ही लाईट्स बंद केल्या होत्याच आणि त्या बारीक झिरो बल्बच्या उजेडात मला तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. ती माझ्या छातीला आता हळूहळू करत दाबू लागली होती. मी पण तिला जे करायचे आहे ते करू देत होते आणि त्यामुळे तिचा वेग वाढला होता. तिने मग सरळ माझ्या तोंडात तिचे तोंड देत ती माझ्यावर स्वार झाली. तिचे ते अनपेक्षित कृत्य मला सुखावून गेले. मी पण तिला माझ्या कुशीत ओढले आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव सुरू केला. एकमेकींचे ओठ आम्ही चोकून चोकून लाल चुटूक केले होते. तिने झटकन माझे आणि तिचे कपडे काढले आणि बघता बघता पूर्णपणे नग्न देखील झालो. तीच तो नग्न देह बघून माझी योनी फुगीर होत असल्याचे मला जाणवले. ती एकसारखे माझे चुंबन घेत होती आणि त्याच वेळी ती माझ्या शरीरावरून तिचा हात फिरवत होती. तिने माझे चुंबनावर चुंब घेऊन मग ती माझ्या छातीकडे वळाली. तिने माझी छाती अशी काही जोरजोरात दाबायला चालू केली की जणू काही एक पुरुषच माझी छाती दाबत आहे असे मला वाटले. दाबून दाबून तिने माझ्या छातीचा आकार खूपच मोठा केला आणि मग तिने माझे मनुके तिच्या तोंडात घेतले. ती माझे मनुके एकसारखे चोकून काढत होती आणि त्याच वेळी ती तिचा एक हात माझ्या शरीरावरून फिरवत होती. खूप वेळ माझी छाती तिने चोखली आणि ती मग खाली सरकली. तिने माझे दोन्ही पाय बाजूला केले. माझ्या जांघेत तिने तिचे तोंड खुपसले आणि ती ते घुसळू लागली. हळूहळू करत मग तिने तिची जीभ बाहेर काढली आणि माझ्या जांघेतून ती फिरवत फिरवत माझ्या योनीकडे नेली. माझ्या योनीवर तिची जीभ ठेवून ती हळूहळू करत वर खाली करून फिरवू लागली. तिच्या जिभेच्या मऊ स्पर्शाने माझी योनी फुगीर होती त्यापेक्षा अधिक फुगीर झाली. तिला मी उलट केले आणि माझ्यावरून तिला घेतले. तिची गांड माझ्याकडे आली. ती वरून माझी योनी चाटत होती आणि मी खालून तिच्या त्या नाजूक योनीचा आतील मांसल भाग मी चाटून चाटून तिची योनी ओलीचिंब केली. तिच्या योनीचा दाणा देखील मी माझ्या जिभेने चाटून चाटून तिला पूर्ण गरम केले. खूप वेळ आम्ही चाटाचाटी केली आणि मग ती बाजूला झाली. तिने मला उठून बसवले आणि ती माझ्यावर अशा प्रकारे येऊन बसली की तिची योनी माझ्या योनीवर आली. त्याच वेळी तिने तिच्या योनीला माझ्या योनीवर रगडण्यास सुरुवात केली. एकसारखे ती तिची योनी रगडत होती आणि आम्ही दोघी पण बेभान होऊन त्याचा आनंद घेत होतो. खूप वेळ रगडून झाले आणि मग आमच्या दोघींचे पण वीर्य एकाच वेळी बाहेर आले. आम्ही दोघींनी एकमेकींचे वीर्य मनसोक्तपणे पिऊन टाकले आणि आम्ही दोघी शांत झालो. अशा प्रकारे प्रियाबरोबर संभोग करताना मला खूपच मजा आल्याने मी तेव्हापासून तिच्या समवेत रोजच समलैंगिक संभोग करू लागले होते.